सुमारे 35 वर्ष अध्यापक म्हणून कारकीर्द गाजवत असतानाच सोबतीला असलेला नाट्यवेड मनापासून जपणारा हा सच्चा रंगकर्मी. वयाच्या 11व्या वर्षापासून सुरू झालेला हा अभिनयाचा प्रवास एकांकिका, नाटक, राज्यनाट्य स्पर्धा, सिनेमा आणि महाराष्ट्रभर गाजलेल्या कथा माझ्या लग्नाची या एकपात्री प्रयोगानं अखंड सुरू होता. विनोदी भूमिका अत्यंत समर्थपणे साकारत आपल्या शहराशी असलेली नाळ तुटू न देता अत्यंत समर्थपणे मार्गदर्शक आणि एक समीक्षक म्हणून सोबत असणारा हा दिलखुलास माणूस म्हणजे प्राध्यापक मंगेश गजानन जोशी. मित्रांचा कट्टा असो किंवा नातेवाईकांचा घोळका किंवा असो शिकवण्याचा वर्ग, जिथे मंगेश तिथे हास्याची कारंजी आणि खळखळाट. संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला हसवणारच हा त्यांचा बाणा होता. या साऱ्यामध्ये होतं ते आत्यंतिक नाट्य आणि या साऱ्याच्या मागं होतं ते फक्त नाट्यप्रेम, जे साताऱ्यापासून मनात होतं. मंगेश सरांचा अभिनय पाहून साताऱ्यात एकदा दिग्दर्शक राजदत्त घरी येऊन बसले आणि म्हणाले, मुलाला आमच्या बरोबर पाठवा, नाव काढेल सिनेमात. पण मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबीय असल्यामुळं शिक्षणाला पहिलं प्राधान्य दिलं आणि सिनेमात काम करण्याची परवानगी मिळाली नाही. या वयात नाराजी येणं सहजच होतं. मर्यादा आल्या, पण नाटक थांबलं नाही. कॉलेजच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी काका केशाचा आणि भटाला दिली ओसरी या नाटकात काम केल्यावर BScच्या शेवटच्या वर्षी वडिलांनी नाटकात काम करायला परवानगी नाकारली. तर प्रिन्सिपॉल तिरोडकर सर आणि प्राध्यापक मिरजकर घरी आले होते आणि त्यांनी वडिलांना समजावून सांगितलं, तुमचा मुलगा एक प्रतिभावंत कलाकार आहे आणि हुशार विद्यार्थी आहे. त्याला प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्यासाठी आम्ही कसलीही कसर सोडणार नाही. आणि त्यावर्षी सादर केलेलं भ्रमाचा भोपळा हे नाटक अक्षरशः हिट झालं. मंगेशजींना उत्कृष्ट अभिनेता म्हणून बक्षीस मिळालंच, पण त्यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या गदिमांनी रंगमंचावर येऊन दिलेलं घट्ट आलिंगन आणि 5 रुपयांची नोट म्हणजे पुढच्या वाटचालीसाठी मिळालेला मोठा पुरस्कारच होता. नमस्कार, मी पद्माकर उर्फ पद्मनाभ जोशी. मंगेश जोशी सरांच्या बद्दल जितकं बोलावं तितकं थोडं आहे, कारण त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर हे थोडंसं काय वेळ पुरणार नाही. कारण मंगेश जोशी म्हणजे स्वतःच एक 3 तासाचं विनोदी नाटक होऊ शकतात. 1967, 68, 69, 70 ही 3 वर्ष तिथं त्यांनी सलग नाटकात कामं केलेली मला आठवत आहे. आणि त्या 3ही वर्षी त्यांनी बेस्ट ॲक्टरचे बक्षिसं घेतली. तिथली काही नाटकं मला आठवतात, काका केशाचा, भटाला दिली उसरी, भ्रमाचा भोपळा, अशी काही नाटकं आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी सलग बक्षिसं घेतली. आणि भ्रमाचा भोपळा हे नाटक त्यांच्या कॉलेजमध्ये तर गाजलंच, आणि शिवाय ते सातारच्या शाहूकला मंदिर ओपन एअर थिएटर, म्हणजे त्यावेळेला बंदिस्त नाट्यगृह नव्हतं, भारतीय बैठकीत बसायला सोय होती, आणि तिथं ते नाटक झालं होतं मला आठवतं आहे. आणि त्यांच्या स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून गदी माडगुळकर त्यावेळेला आलेले होते. आणि त्या नाटकामध्ये त्यांनी ती जी भूमिका केली होती त्याला त्यांनी 5 रुपयाची नोट त्यावेळेला बक्षीस दिली होती. आणि त्यावेळेचे 5 रुपये म्हणजे त्याची मोल पैशात करता येणार नाही. आणि मुळामध्ये विनोदी स्वभाव असल्यामुळे जिथं जिथं मंगेश जोशी तिथं त्यांच्या मित्रांचा कायम गराडा असायचा आणि गर्दी असायची. आणि खो खो हास्याचे धबधबे जर सुटत असतील तर त्याला समजून जायचं की तिथं मंगेश बसलेला आहे नक्की. आणि तो म्हणजे साक्षात विनोद होता असं म्हणतो. कारण का की कुठलीही व्यक्ती समोरनं आली गेली तर त्याचं इतकं सूक्ष्म निरीक्षण असायचं की काय असेल ते असेल, त्या व्यक्तीबद्दल त्याच्या अंगविक्षेपातनं, चेहऱ्यातनं एखादा एक श्वास, एखादा उश्वास जरी निघाला तरी त्यातनं विडंबन, व्यंग व्यक्त व्हायचं आणि लोक खो खो असायची. ते जरी आपल्याला निघून गेले असले तरी त्यांच्यातला विरोध, त्यांच्यातला व्यंग, त्यांच्यातलं हास्य, त्याचा परिहार जिवंत आहे. आणि तो तुमच्या लोकांच्या अभिनयामुळं तो जिवंत राहणार आहे. प्राध्यापक मंगेश जोशी उर्फ मंग्या साक्षात एक नैसर्गिक विनोद. मी अतिशय जड अंतकरणाने काही आठवणी सांगतो. एकदा बहिर्जी नाईक यांच्या वरील नाट्यप्रवेशात मी म्हणजे बहिर्जी नावाचे सोंग घेऊन दिलेर खानाच्या तंबूत त्याची दाढी करतानाचा प्रसंग स्टेजवर दाखवायचा होता. माझा वस्त्रा थोडा खाली नरड्याला लागताच
मंगा जोरात ओरडला, मेरा नरडा कापता है क्या रे? सगळे संवाद संपले आणि सगळीकडे एकच आशा. परत मी काही नाटकात वगैरे भाग घेतला नाही, पण मंगाने मात्र अनेक बक्षिसे घेतली. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते अहमदनगरला आले आणि तेथेही त्यांनी अनेक नाटकांमधून आपली कला सादर केली. विशेष करून विनोदी भूमिका करण्यात त्यांचा हातखंडा होता. राज्यनाट्य स्पर्धा, युथ फेस्टिवल, पुरुषोत्तम, एकांकिका यामध्ये काम करताना त्यांनी मसीहा, मन धुवाधार, सापळा, करायला गेलो एक, तरुण तुर्क म्हातारे अर्क इत्यादी अशी अनेक नाटकं, बंधमुक्त, दिनूच्या बांगड्या, मरण दिवस अशा एकांकिकांमध्ये त्यांनी काम केलं. राक्षस राज जिंदाबाद, इंद्राचे आसन, नारळाची शेंडी अशी विद्यार्थ्यांची नाटकंही त्यांनी बसवली. नमस्कार, मी प्राध्यापक स्नेहा देवदत्त रानडे. मंगेश जोशी सर आणि मी वामन केंद्रे लिखित कृष्णग्रंथी या नाटकाच्या प्रमुख भूमिकात 1988 साली एकत्र आलो. प्रॅक्टिसमधले सर स्टेजवर गेले की त्यांची प्रेक्षकांवर अशी काही छाप पडायची की बोलायची सोय नाही. सरांची योग्य शब्दफेक आणि चेहऱ्यावरचे बदलणारे रंग प्रेक्षकांना आकर्षित करत असत. त्यांचं हसरं निखळ व्यक्तिमत्व एरवीही कुणाला ताण जाणवूच देत नसे. दिलखुलास स्वभावाच्या सरांनी आपल्या वागण्यातील मोकळेपणामुळे लहान थोर खूप मित्र जोडले, पण त्याचा कधी गर्व केला नाही. आपल्या अभिनयाचा, आवाजातील चढ उतार करण्याच्या शैलीचा विद्यार्थ्यांना केमिस्ट्री शिकवतानाही ते नेमका वापर करत असत. मॅथमॅटिक्सचा माझा पिरियड झाला की नंतर लगेचच केमिस्ट्रीच्या तासाला वर्गात अक्षरशः हास्याचे फवारे, धबधबे कोसळत असत आणि हे असं अवघड विषय सुद्धा रंजक पद्धतीने कसा शिकवावा याचे धडे मला मिळत असत. नमस्कार, मी वसुधा गंधे देशपांडे. मुंबईला असते. नगरला असताना आमच्या बरोबरच्या सगळ्यांनाच नाटकाचं खूप वेड होतं आणि त्या वेडामध्येच एक वेडा होता मंगेश जोशी. अत्यंत उत्तम अभिनेता. त्याची अत्यंत उत्तम पर्सनॅलिटी, फेशियल एक्सप्रेशन्स, आवाज यामुळे तो एक अव्वल दर्जाचा अभिनेता म्हणून ओळखला जायचा. तो जितका चांगला अभिनेता होता तेवढाच तो अत्यंत चांगला व्यक्ती म्हणून ओळखला जातो. अत्यंत शांत, प्रेमळ आणि सुस्वभावी, अत्यंत डाऊन टू अर्थ. कधीही भेटला तर अगदी प्रेमाने बोलणार. मी त्याच्याबरोबर भरपूर नाटकांमध्ये कामं केली आहेत, स्पर्धांमध्ये भाग घेतलाय, बक्षिसं मिळवली आहेत. अत्यंत शांत आणि अत्यंत प्रेमळ असं याचे व्यक्तिमत्व. मला आठवतंय, तालमीच्या वेळेला वादावादी झाली तर सगळ्यांना शांत करणारा म्हणजे मंगेशच असायचा. त्याचा हसता व स्वभाव, हसरा स्वभाव हा मित्रांना सगळ्यांना आवडायचा आणि हजरजवळपणा त्याचा तर इतका होता की केव्हाही एकत्र जमलो असताना तो असं काही बोलायचा की सगळ्यांना हसूच यायचं. त्याला शाळेपासून नाटकात काम करण्याची, एकांकिकात काम करण्याची सवय होतीच. ते त्याचं आणखी फुलून आलं कॉलेजमध्ये. कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये पहिल्या वर्षी त्याने काका किशाचा नाटकामध्ये रोल केला. तो इतका गाजला की सगळं त्या वर्षीचं कॉलेज मंगेश मंगेश म्हणून म्हणत होते. ॲक्च्युली तो नट तर व्हायची त्याला गरज नव्हती, कारण त्याच्या अंगातच ॲक्टिंग होतं. म्हणजे त्याला एक्स्ट्रा काही ॲक्टिंग करायला लागायचंच नाही. तो जिता जागता नटच होता. वर्गातही समरसून शिकवणार, पण हसत हसत आणि हसवत हसवत. संकल्पना जेवढी कठीण तेवढीच उत्स्फूर्तपणे रंजक करणार. ती रंजकता एवढी की वर्गात काय चाललंय या कुशंकेनं बाहेरून जाणारे प्राध्यापक बाहेर थांबून ती ऐकत राहत. रसायनशास्त्र शिकवताना अणुरेणूंमध्ये देखील त्यांना नाटकाची पात्र दिसत. ती जिवंत करून मंगेश अलगद मुलांच्या डोक्यात सहजपणे उतरवत असत. घडलेला कुठलाही प्रसंग किंवा किस्सा हा रंगवून 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 सांगणारे
आणि स्वतःच्या शब्दातून प्रत्यक्षात ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर त्या प्रसंगाचं चित्र उभं राहील असं वर्णन करणारे आपले सर. एक उत्तम अभिनेता आणि एक उत्तम कलाकार तर ते होतेच. त्यांच्या स्मृतीत हा करंडक सुरू होतोय ही फारच छान गोष्ट आहे. आपणा सर्वांस या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून शुभेच्छा. इंग्लिश असो, मॅथ्स असो, फिजिक्स असो, काही विचारू नका. सगळा वर्ग रिकामा असायचा. अरे पुढचं लेक्चर केमिस्ट्रीचं आहे रे, कुणीतरी वर्दी द्यायचं. आणि कॉलेजच्या काना कोपऱ्यात असलेले 11वीचे विद्यार्थी वर्गात निमूट येऊन बसायचे. वर्ग तुडुंब भरून जायचे. मंगेश जोशी सर, त्यांनी जी केमिस्ट्री शिकवली ना त्याला तोड नाही. त्यांच्या प्रोटॉन इलेक्ट्रॉनच्या अफेअरनी आमची 2 वर्ष मस्त तारून नेली. इकडून आला प्रोटॉन, तिकडून आली इलेक्ट्रॉन. त्यांच्या या वाक्याने आमच्या डोळ्यासमोर दोघांचे एकदम मस्त केमिस्ट्री जुळून जायची. धमाल होती. सरांच्या विनोदाने ना खरं सांगायचं तर आम्हाला निखळ आनंद दिला. खूप हसवलं. सरांबरोबरचे इतके किस्से आहेत, इतक्या आठवणी आहेत की मला असं वाटतं की सर माझ्या आयुष्यातनं कधीच वजा होऊ शकणार नाही. केमिस्ट्री सारखा थोडासा रटाळ आणि नावडता विषय आम्हाला आवडायला लागला तो फक्त आणि फक्त प्राध्यापक मंगेश जोशी सरांमुळेच. कार्बन याला एखादा रासायनिक घटक न समजता एखादी व्यक्ती केली की ऑर्गॅनिक केमिस्ट्री कशी पटकन समजते, असे अनेक प्रकार त्यांनी इतक्या रंजक पद्धतीने आम्हाला शिकवले की त्याचा अभ्यास कधी आणि कसा झाला ते कळालेच नाही. शिकवताना होणारे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावाचे बदल आणि आवाजाची लकब आजही मनामध्ये तितकीच ठळक आहे. अशा मनस्वी रंगकर्मी व्यक्तिमत्वाच्या नावाने संस्कार भारतीने नाट्यप्रवेश स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्वांचं अभिनंदन आणि अनेक अनेक शुभेच्छा. पुढे त्यांनी काही चित्रपटातून आणि मराठी मालिकांमधूनही लक्षवेधी भूमिका केल्या. अभिनंदन मंत्री साहेब. या 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 धर्मानंद या. नमस्कार नमस्कार नमस्कार. अभिनंदन पाईक साहेब, अभिनंदन. थँक्यू. मंत्री झाल्याबद्दल त्रिवार अभिनंदन. जगदंब जगदंब. धर्मानंद, ही सगळी तुमच्या चमत्काराची कृपा, तुमच्या कळंबा देवीचे आशीर्वाद. हो, पण आता आमच्या देवीला आणि आम्हाला दोघांनाही विसरू नका म्हणजे झालं. अरे कसं काय शक्य आहे? आता हे आपले ऋणानुबंध कायमचेच राहणार. हो, पण ते अधिक घट्ट व्हावे, घट्ट. म्हणून एक अल्पशी भेट आणली आहे. इच्छा एवढीच आहे की ही भेट फक्त एकट्यानेच उघडून पाहावी. कारण जरूर जरूर. त्यांच्या कथा माझ्या लग्नाची या एकपात्री नाटकाचे 250हून अधिक प्रयोग महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर झाले. प्रेक्षकांना मनमुराद हसवण्याचं पुण्यकर्म केलं, तेवढाच हसत हसत शिकण्याचा आनंद हजारो विद्यार्थ्यांना दिला. अचानक एक्झिट घेतली आणि हसवता हसवता रडवून गेले. त्यांचं जुलै 2021 मध्ये अचानक निधन झालं. पण इथे या कथानकाचा दुखांत होऊ नये म्हणून कुटुंबियांनी 2022 पासून बॅकस्टेज आर्टिस्ट असोसिएशनच्या मार्फत उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार सुरू केला आहे. त्यांच्या स्मृती अखंड जागृत राहाव्यात म्हणून जोशी कुटुंबियांनी संस्कार भारतीच्या सहाय्यानं पश्चिम प्रांतांतर्गत अभिनव अशी नाट्यप्रवेश स्पर्धा आयोजित केली आहे. या माध्यमातून मंगेश सरांच्या आवडीच्या नाट्य विषयातून त्यांची आठवण जागती ठेवण्याचा प्रयत्न आहे. हा उपक्रम जर संस्कार भारती बरोबर झाला तर सगळीकडे त्याचा एक चांगला प्रतिसाद मिळू शकतो असा त्यांना विश्वास वाटला. शांभवीताई या संस्कार भारतीच्या साहित्य विधामध्ये सक्रिय आहेत. अनेक वर्ष संस्कार भारतीशी जोडलेले आहेत. त्यांचा चांगला संस्कार भारतीशी परिचय आहे आणि ह्या सगळ्या वातावरणामुळे त्यांना असं वाटलं की आपण ह्या संस्थेबरोबर हा विषय करावा. हा विश्वास त्यांना वाटला आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून हा विषय पुढे नेला. आणि त्यांच्या ह्या आवाहनाला त्यांची दोन्ही मुलं ऋषिकेश जोशी आणि अनिरुद्ध जोशी या दोघांनी प्रतिसाद दिला आणि संस्कार भारती पश्चिम प्रांत नगर समिती
आणि हे सर्व कुटुंबीय असे वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ एखादा चांगला उपक्रम चालावा ह्या उदात्त हेतूने या सगळ्या उपक्रमाला सुरुवात झाली आणि एक नाविन्यपूर्ण वडिलांच्या स्मृतीनिमित्त एक समाजामध्ये एक चळवळ चालू राहावी, आठवण राहावी. दरवर्षी स्मृतीप्रित्यर्थ काही ना काहीतरी विधायक कार्य समाजामध्ये व्हावं आणि आपले वडील नाट्य क्षेत्रामधले सक्रिय कार्यकर्ते होते आणि त्यांची कर्मभूमी ही नगर होती. तर नगर समितीने हा उपक्रम घेऊन महाराष्ट्रभर राबवावा, म्हणजे खऱ्या अर्थाने वडिलांच्या स्मृती जागवल्या आणि एक विधायक समाज कार्य झालं. हा आनंद सर्व कुटुंबियांना जसा मिळेल तसंच समाजाला देखील आणि या क्षेत्रातल्या कला साधकांना देखील त्याचा एक चांगला आनंद मिळेल असा विषय हा ठरवला गेला आणि हा उपक्रम नित्यपणे चालावा असा दृष्टिकोन कुटुंबियांचा सर्वांचा आहे. संस्कार भारती त्यांना नक्की सहकार्य या सगळ्या विषयामध्ये करेल. माझ्या या उपक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. असंख्य लोकांना प्राध्यापक मंगेश जोशी सरांशी आणि संस्कार भारतीशी जोडण्याचा हा संस्कार निश्चितच खोलवर रुजेल असा विश्वास आहे. व्यक्ती गेली तरी तिच्या कार्यानं ती आपल्यातच राहते, हेच खरं आहे.